हॅलो स्टुडंट, वेलकम. बघा, लास्ट लेक्चरला आपण आयडियल गॅस इक्वेशन डिस्कस केलं. आयडियल गॅस इक्वेशन काय होतं? पी व्ही इज इक्वल टू एन आर टी. त्याच्यावरून मग आपण कंबाईन गॅस लॉ बघितला. आयडियल गॅस इक्वेशनचा यूज करून मोलर मासचं काय रिलेशन असतं, मोलर मास कसं कॅल्क्युलेट करता येतं ते बघितलं. त्यानंतर आपण डेन्सिटी आणि मोलर मासची रिलेशनशिप बघितली कालच्या लेक्चरमध्ये. आणि त्यानंतर शेवटचं डेरिवेशन एक बघितलं होतं आपण, डाल्टन्स लॉ ऑफ पार्शियल प्रेशर. त्याचं एक इक्वेशन होतं, आपण बघितलं. Partial pressure of any gas is product of mole fraction of that gas into partial pressure of all the gases of mixture. ओके, मग त्याच्यावरून आपण एक इक्वेशन डिराईव्ह केलं होतं, बरोबर? कोणतं होतं ते इक्वेशन? तर ते इक्वेशन होतं तुमचं, बघा, कुठल्याही गॅसचं जे काही पार्शियल प्रेशर आपण कॅल्क्युलेट करू. P1 गॅस समजा फर्स्ट गॅस असेल तर त्याचं काय असतं? प्रोडक्ट असतो. तो कशाचा प्रोडक्ट असतो? It is a product of mole fraction of that gas into partial pressures of all the gases. बरोबर. मग P1 is equal to X1 into PT. Partial pressures of all the gases PT into mole fraction of that gas हा प्रोडक्ट असतो, बरोबर. त्याच्यावरून आपण कुठल्याही गॅसचं पार्शियल प्रेशर कॅल्क्युलेट करतो. बघा, पुन्हा एकदा सांगतो, इथे व्यवस्थित लिहिलं गेलं नाही ते. P1 इज इक्वल टू X1 इंटू PT असं केलं होतं आपण, बरोबर. हे मल्टिप्लिकेशनचं साईन आहे मध्यभागी. P2 काढायचं असेल तर पार्शियल प्रेशर ऑफ सेकंड गॅस काढायचं असेल तर त्या गॅसचं स्वतःचं मोल फ्रॅक्शन इंटू टोटल प्रेशर ऑफ गॅसेस. जेवढं काही मिक्सचर असेल त्या सगळ्या गॅसेसचं प्रेशर PT, ओके, इंटू मोल फ्रॅक्शन ऑफ सेकंड गॅस इज इक्वल टू पार्शियल प्रेशर ऑफ सेकंड गॅस. ओके. P1 इज इक्वल टू X1 इंटू PT, P2 इज इक्वल टू X2 इंटू PT. ओके. तर अशा प्रकारे आपण कुठल्याही गॅसचं पार्शियल प्रेशर कॅल्क्युलेट करू शकतो. तिथे स्टेटमेंटसुद्धा लिहिलं आहे, बघा. मी त्या पेजवरती आलं नव्हतं ते शेवटचं वाक्य, ते ह्या नंतरच्या पानावरती आलेलं आहे. काय होतं ते वाक्य? दस द पार्शियल प्रेशर्स ऑफ गॅस इज ऑब्टेन बाय मल्टिप्लाइंग द टोटल प्रेशर ऑफ मिक्सचर म्हणजेच PT बाय मोल फ्रॅक्शन ऑफ दॅट गॅस. ओके. आता पुढे आपल्याला बघायचं आहे स्टुडंट, डेव्हिएशन फ्रॉम आयडियल बिहेवियर. बघा, आता सगळेच गॅसेस काही आयडियल गॅस इक्वेशन फॉलो करत नाही. नॉर्मली जास्तीत जास्त गॅसेस असे आहेत की ते आयडियल गॅस लॉ किंवा आयडियल इक्वेशन फॉलो करत नाहीत. बॉइल्स लॉ, चार्ल्स लॉ, हे लॉ ते नॉर्मली फॉलो करत नाहीत. असे परफेक्ट गॅसेस नाहीच आहेत की ते आयडियल गॅस इक्वेशन किंवा हे जे सगळे आपण लॉज बघितले, बॉइल्स लॉ, चार्ल्स लॉ, अवोगाद्रोज लॉ, गे-लुसॅक्स लॉ, हे सगळे लॉ ते ओबे करत नाहीत. ते काय करतात? मग दे शोज डेव्हिएशन्स फ्रॉम आयडियल गॅस इक्वेशन. म्हणजे ते परफेक्ट नसतात बुवा. जसं तुम्हाला आयडियल गॅस इक्वेशनवरून गॅस जसा असला पाहिजे असं सांगितलं जातं, तसे ते नसतात. काही ना काही प्रमाणात ते काय होतात, त्यांच्या व्हॅल्यूज चेंज करतात, त्यांच्या प्रॉपर्टीज वेगळ्या दाखवतात. ओके. ते जे तसे गॅसेस असतात तशा गॅसेसला म्हटलं जातं रिअल गॅसेस, जे आयडियल गॅस इक्वेशन फॉलो करत नाहीत, बॉइल्स लॉ किंवा चार्ल्स लॉ फॉलो करत नाहीत, ओबे करत नाहीत. तसे गॅसेसला काय म्हटलं जातं? रिअल गॅसेस म्हटलं जातं. ओके. तर आज शेवटचा पार्ट आहे आपला ह्या चॅप्टरचा. बाकीचा सिलेबस जो रिड्यूस झालेला आहे तो आपण घेत नाही आहे. झालेल्या पार्टवरचे न्यूमेरिकल्स बघू 3-4 आणि मग आज थांबू. उद्यापासून मग तुम्हाला पुढचं चॅप्टर दुसरे कोणते तरी शिक्षक सुरू करतील. ओके. तर बघा, मग पुढचा टॉपिक आहे आपला डेव्हिएशन फ्रॉम आयडियल बिहेवियर. मग बघा, अन आयडियल गॅस इज द वन दॅट एक्झॅक्टली फॉलो द आयडियल गॅस इक्वेशन. ओके. आयडियल गॅस कोण असतो? जो एक्झॅक्टली आयडियल गॅस इक्वेशन काय करतो? फॉलो करतो. आयडियल गॅस इक्वेशन काय आहे मग आपल्याला माहिती आहे, PV इज इक्वल टू NRT. ओके. आयडियल गॅस इक्वेशन कसं आपण कालच बघितलं, PV इज इक्वल टू NRT, बरोबर. मग जर नंबर ऑफ मोल्स कॉन्स्टंट असतील तुमचे इनिशियल स्टेट आणि फायनल स्टेटसाठी, नंबर ऑफ मोल्स कॉन्स्टंट असतील तर N इज इक्वल टू काय होतं मग तुमचं इक्वेशन? PV अपॉन RT. ओके. तेच लिहिलं आहे बघा तिथे, N इज इक्वल टू PV अपॉन RT असं इक्वेशन आपल्याला भेटतं जर नंबर ऑफ मोल्स कॉन्स्टंट राहणार असतील तुमच्या सुरुवातीला आणि शेवटी. तर मग आपल्याला इक्वेशन कसं डिराईव्ह करता येईल त्याच्यावरून, N इज इक्वल टू PV अपॉन RT. इफ यू यूज 1 मोल ऑफ एनी गॅस देन द रेशो ऑफ PV अपॉन RT इज 1. तुम्ही जर
गॅस 1 मोल घेणार असाल तर मग हा रेशोसुद्धा काय भेटतो आपल्याला 1च भेटेल ना. एन नंबर ऑफ मोल्सचं कॉन्स्टंट असेल, एनची व्हॅल्यू जर 1 असेल तर पी व्ही अपॉन आर टी हा रेशोसुद्धा 1 भेटतो. ओके. ॲट ऑल प्रेशर, मग प्रेशर काही असो तुमचा रेशो काय येईल 1च येईल पी व्ही अपॉन आर टीचा. इफ गॅस डज नॉट, बघा खाली काय म्हटलं आहे, इफ गॅस डज नॉट ओबे द आयडियल गॅस लॉ देन दिस रेशो विल बी ग्रेटर दॅन 1 ऑर लेस दॅन 1. ओके. जर तुम्हाला दिलेला गॅस समजा आयडियल गॅस इक्वेशन फॉलो करत नसेल तर त्याचे ह्या ज्या व्हॅल्यू येतात, हा जो रेशो येतो त्याचा पी व्ही अपॉन आर टी हा कसा येतो, एक तर 1पेक्षा ग्रेटर व्हॅल्यू असते त्याची किंवा 1पेक्षा स्मॉलर व्हॅल्यू असते. अँड सच अ गॅस इज कॉल्ड एज रिअल गॅस. मी पहिलेच सांगितलं तुम्हाला की जे गॅसेस आयडियल गॅस इक्वेशन फॉलो करत नाहीत त्यांना आपण काय म्हणतो, रिअल गॅसेस म्हणतो. ओके. म्हणजे त्यांचा हा जो रेशो येईल पी व्ही अपॉन आर टी हा काय असेल, एक तर 1पेक्षा जास्त असेल किंवा 1पेक्षा त्याची व्हॅल्यू काय असेल, कमी असेल. ओके. बघा रिअल गॅसेसबद्दल आपल्याला अजून एक वाक्य दिलेलं आहे खाली. रिअल गॅसेस डज नॉट ओबे बॉइल्स लॉ अँड चार्ल्स लॉ अंडर ऑल कंडिशन्स ऑफ टेम्परेचर अँड प्रेशर. टेम्परेचर आणि प्रेशर काही राहू द्या, तुमचे जे रिअल गॅसेस असतात ते बॉइल्स लॉ किंवा चार्ल्स लॉला फॉलो करत नाहीत कुठल्याच कंडिशनमध्ये. ओके. म्हणून त्यांना आपण रिअल गॅसेस म्हणतो. दे आर नॉट आयडियल गॅसेस. ओके. मग आयडियल गॅसेस आणि रिअल गॅसेसमधले 4 डिस्टिंग्विशिंग पॉईंट्स दिलेत बघा मी, जे तुम्हाला समजायला सोपे असतील असे. आयडियल गॅस काय असतो, मग स्ट्रिक्टली फॉलोज बॉइल्स लॉ अँड चार्ल्स लॉ फॉर विच पी व्ही अपॉन एन आर टी रेशो इज 1. मग अशा आयडियल गॅससाठी तुमचा हा जो रेशो असतो पी व्ही अपॉन एन आर टी हा काय असतो 1 असतो. म्हणजे यांची व्हॅल्यू शॉर्टली 1च असते. बरोबर. आणि रिअल गॅसेस जे असतात त्यांच्यासाठी ही व्हॅल्यू काय होते, नॉट इक्वल टू 1 असते. शोज डेव्हिएशन फ्रॉम बॉइल्स लॉ अँड चार्ल्स लॉ. त्याच्यानंतर आयडियल गॅसचे जे काही मॉलिक्युल्स असतात, द मॉलिक्युल्स ऑफ आयडियल गॅसेस आर परफेक्टली इलॅस्टिक इन नेचर व्हाईल द मॉलिक्युल्स ऑफ रिअल गॅसेस आर नॉट परफेक्टली इलॅस्टिक. ओके. थर्ड पॉईंट काय दिला आहे बघा, नो अट्रॅक्शन अँड रिपल्शन बिटवीन द गॅस मॉलिक्युल्स. जे आयडियल गॅसेस असतात त्यांच्यामध्ये, त्यांच्या मॉलिक्युल्समध्ये कुठल्याही प्रकारचे अट्रॅक्टिव्ह किंवा रिपल्सिव्ह फोर्सेस नसतात. ओके. ते न्यूट्रल असतात. दॅट इज कोलिजन्स विदाऊट लॉस ऑफ कायनेटिक एनर्जी. त्यांच्यामध्ये कोलिजन होतील, ते मॉलिक्युल एकमेकांवरती आपटतील, आदळतील, बट त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारे कायनेटिक एनर्जी काय होते, लूज होत नाही, ती मेंटेन राहते. ते स्वतःची कायनेटिक एनर्जी लूज करत नाहीत, ते ॲज इट इज फिरत राहतील, जसे असतील त्या मोशनमध्ये ते फिरत राहतात, व्हायब्रेट होत राहतात. ओके. बट हे जे रिअल गॅसेस असतात यांचं काय असतं, त्यांच्यामध्ये इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्शन प्रेझेंट असतं. हेन्स द कोलिजन टेक्स प्लेस विथ लॉस ऑफ कायनेटिक एनर्जी. त्यांच्यामध्ये अट्रॅक्शन असल्यामुळे काय होतं की ते जर एकमेकांवरती आदळले, कोलिजन जर झालं त्यांच्या मॉलिक्युल्समध्ये, तर त्यांची कायनेटिक एनर्जी काय होते, कमी होते, त्यांची कायनेटिक एनर्जीचा लॉस होतो. ओके. चौथा आणि लास्ट पॉईंट दिला आहे बघा, सच अ गॅस डज नॉट एक्झिस्ट. तसं बघायला गेलं तर आयडियल गॅस नावाचा प्रकार जो आहे, हे फार कमी गॅसेस आहेत की ते एवढ्या सगळ्या कंडिशन्स फॉलो करतात. ओके. सच अ गॅसेस डज नॉट एक्झिस्ट. तसा कुठल्याही प्रकारचा गॅस एक्झिस्ट नाही आहे की तो सगळ्या ह्या प्रेशर टेम्परेचरच्या कंडिशन्स फॉलो करेल आणि सर्व लॉज फॉलो करेल. ओके. कोणते कोणते लॉ, चार्ल्स लॉ, बॉइल्स लॉ, अवोगॅड्रोज लॉ, हे सगळे लॉ जर फॉलो केले तर तो आयडियल गॅस ना, आयडियल गॅस इक्वेशनवरून. कारण आपण आयडियल गॅस इक्वेशन कोणाचा यूज करून बनवलं, ह्या 3 लॉचा यूज करूनच बनवलं ना, बॉइल्स लॉ, चार्ल्स लॉ आणि अवोगॅड्रोज लॉ. ओके. तर मग हे असे बॉइल्स लॉ, चार्ल्स लॉ आणि अवोगॅड्रोज लॉ उभे करणारा कुठलाच गॅस नाही आहे. तो काहीतरी फॉलो करतो, एखादा लॉ फॉलो करेल, दुसरा लॉ फॉलो करणार नाही. ठीक आहे. बट सगळ्याच्या सगळ्या कंडिशन एकच गॅस फॉलो करत नाही. ओके. म्हणून असे आयडियल गॅसेस एक्झिस्टच नाही आहेत. सच गॅसेस डज नॉट एक्झिस्ट. ओके. रिअल गॅसेसचे एक्झाम्पल दिलेत बघा पुढच्या कॉलममध्ये, H2 गॅस, O2 गॅस, CO2 गॅस, N2 गॅस अँड हेलियम. ओके. आता इथं झाला आपला थेरॉटिकल पार्टचा एंड झाला. आता आपल्याला काही न्यूमरिकल बघायचे आहेत. मग न्यूमरिकल आपण बॉइल्स लॉ, चार्ल्स लॉ वरचे न्यूमरिकल्स बघू आणि बघू अजून पुढे आयडियल गॅस इक्वेशनवरचे 1-2 न्यूमरिकल बघू. असे 4 न्यूमरिकल आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये बघायचे आहेत, पुस्तकातलेच. ठीक आहे. बघा मग फर्स्ट प्रॉब्लेम दिलेला आहे आपल्याला. फर्स्ट प्रॉब्लेम पुस्तकातलाच घेतो आपण. द व्हॉल्यूम ऑक्युपाईड बाय अ गिवन मास ऑफ अ गॅस
at 298 Kelvin is 25 milliliter at 1 atmosphere pressure. Okay. Calculate the volume of gas if pressure increase to 1.25 atmosphere. बघा आता मी तुम्हाला सांगितलं कालच की कंडिशन, इनिशियल कंडिशन आणि फायनल कंडिशन अशा दोन कंडिशन अप्लाय केलेल्या असतात. पहिल्या कंडिशनच्या सगळ्या क्वांटिटीज दिलेल्या असतील, सेकंड कंडिशनची एखादी क्वांटिटी आपल्याला विचारलेली असते. बघा या प्रॉब्लेममध्ये आपल्याला नेमकं काय विचारलं आहे, तर इनिशियल तुम्हाला काय दिलं आहे, व्हॉल्यूम दिलेलं आहे. इनिशियल व्हॉल्यूम ऑक्युपाईड बाय गिवन मास ऑफ अ गॅस ॲट 298 केल्विन इज 25 ml. मग इनिशियल व्हॉल्यूम V1 दिलं आहे तुम्हाला 25 ml आणि प्रेशर दिलेलं आहे 1 ॲटमॉस्फिअर प्रेशर. ओके. मग पुढे काय विचारलं आहे, कॅल्क्युलेट द व्हॉल्यूम ऑफ अ गॅस इफ प्रेशर इज इन्क्रीज टू 1.25 ॲटमॉस्फिअर. जर प्रेशर आपण 125 केलं, 1.25 ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर कॉन्स्टंट आहे, टेम्परेचर किती दिलं आहे 298 केल्विन, तर व्हॉल्यूम किती असेल ते विचारलं आहे. ओके. कॅल्क्युलेट द व्हॉल्यूम ऑफ गॅस इफ प्रेशर इज इन्क्रीज टू 1.25 ॲटमॉस्फिअर ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. म्हणजे टेम्परेचर कॉन्स्टंट आहे, प्रेशर आणि व्हॉल्यूम चेंज होतं आहे, म्हणजे कुठला लॉ असेल, हा बॉईल्स लॉ असेल. बरोबर, कारण प्रेशरचं आणि व्हॉल्यूमचं रिलेशन कशामध्ये दिलेलं आहे आपल्याला, बॉईल्स लॉमध्ये दिलं आहे. बॉईल्स लॉ कसा यूज करतो आपण, दोन वेगवेगळ्या कंडिशनसाठी. P1 V1 इज इक्वल टू P2 V2. कसं काय डिराईव्ह केलं आपण हे आपल्याला माहिती आहे. अकॉर्डिंग टू बॉईल्स लॉ काय आपण इक्वेशन बनवलं होतं, P/V इज इक्वल टू K बनवलं होतं ना. मग जर समजा कसं इक्वेशन बनलं होतं आपलं, P इज डायरेक्टली प्रोपोर्शनल P इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू होता Vला, हा V इकडे येऊन जातो. बरोबर. मग PV इज इक्वल टू K असं इक्वेशन बनवलं होतं आपण. बरोबर. मग दोन कंडिशनसाठी हे इक्वेशन पाहिजे असेल आपल्याला, तर दोन कंडिशनसाठी कसं वापरतो आहे आपण इक्वेशन, P1 V1 इज इक्वल टू P2 V2. म्हणजे इनिशियल कंडिशन इज इक्वल टू फायनल कंडिशन. बरोबर. मग व्हॅल्यू पुट करा आणि सॉल्व करा. मग व्हॅल्यू पुट केल्यावर काय होईल बघा पुढे, सबस्टिट्युटिंग द व्हॅल्यूज ऑफ P1 V1 अँड P2 इन द अबोव एक्सप्रेशन वी गेट. आपल्याला V2 कॅल्क्युलेट करायचं आहे ना, फायनल व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करायचं आहे. प्रेशर दिलेलं आहे आपल्याला, P2ची व्हॅल्यू दिलेली आहे, P1 आणि V1 पण दिलेलं आहे. साधं सोपं प्रॉब्लेम आहे. तुमचं इनिशियल प्रेशर P1 किती दिलं आहे 1 ॲटमॉस्फिअर, व्हॉल्यूम काय दिलं आहे 25 ml. ओके. डिवाइड बाय P2 काय दिलं आहे 1.25. जर प्रेशर 1.25 केलं तर व्हॉल्यूम किती होईल असं विचारलं आहे तुम्हाला. व्हॉल्यूम किती होईल त्याचं साधं मल्टिप्लिकेशन आणि डिवायडेशन जर तुम्ही केलं तर तुम्हाला आन्सर काय भेटते या ठिकाणी 20 ml भेटतं. ओके. मग खाली लिहिलं बघा, व्हॉल्यूम ऑक्युपाईड बाय द गॅस इज 20 ml. साध्या सोप्या फॉर्म्युला वापरला आपण एकदम इथे बॉईल्स लॉ आणि हा प्रॉब्लेम सॉल्व केला. ओके. पुढे बघा, नेक्स्ट प्रॉब्लेम बघू आपण आता. पुढचा प्रॉब्लेम चार्ल्स लॉवरती दिला आहे बघा. ॲट अ 300 केल्विन टेम्परेचर अ सर्टन मास ऑफ अ गॅस ऑक्युपाईज 1 × 10⁻⁴ dm³ व्हॉल्यूम. म्हणजे 1 लिटर व्हॉल्यूम दिलेला आहे. 1 × 10⁻⁴ लिटर व्हॉल्यूम दिलं आहे. dm³ म्हणजेच काय, लिटर. ओके. कॅल्क्युलेट इट्स व्हॉल्यूम ॲट 450 केल्विन अँड ॲट द सेम प्रेशर. प्रेशर कॉन्स्टंट आहे, प्रेशर कसं आहे कॉन्स्टंट आहे. चेंज काय होतं आहे तुमचं, टेम्परेचर आहे 300 केल्विन, सर्टन मास ऑफ अ गॅस ऑक्युपाईज 1 × 10⁻⁴ dm³ व्हॉल्यूम. म्हणजे टेम्परेचर दिलं आहे आणि व्हॉल्यूम दिलं आहे. कॅल्क्युलेट व्हॉल्यूम ॲट 450 केल्विन. सुरुवातीला किती दिलं आहे टेम्परेचर 300 केल्विन, म्हणजे हे झालं तुमचं T1. ओके. T1ची किंमत दिली आहे. त्याच्या पुढे एक मिनिट, तुम्हाला T1 दिला आहे 300 केल्विन, हा काय तुमचा इथे T1 दिला आहे. बरोबर. T1 पुढे त्याचं व्हॉल्यूम दिलेलं आहे. T1 जेव्हा असेल 300 केल्विन तेव्हा त्याचं व्हॉल्यूम किती असतं 1 × 10⁻⁴ लिटर असतं. पुढची कंडिशन काय सांगितली आपल्याला बघा, पुढची कंडिशन दिली आहे कॅल्क्युलेट इट्स व्हॉल्यूम ॲट 450 केल्विन. म्हणजे पुढे आपल्याला दुसरा व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करायचा आहे. V1 दिला आहे, V2 कॅल्क्युलेट करायचं आहे. V2 विचारला आहे आपल्याला, V2 इज इक्वल टू किती हे विचारलेलं आहे आणि टेम्परेचर दिलेलं आहे T2 दिलेलं आहे. T2 किती आहे 450, T1 किती होता 300. ओके. साधं सोपं आहे, साधं व्हॅल्यू पुटअप करायचं आणि सॉल्व करायचं आहे चार्ल्स लॉनुसार. मग चार्ल्स लॉ बघितला होता आपण कालच्या दिवशी, V इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू T. V इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू T. मग याला जर आपण इक्वल टूमध्ये कन्वर्ट केलं तर कसं होतं V इज इक्वल टू KT. ओके. मग जर आपण K इज इक्वल टू इक्वेशन बनवलं तर V अपॉन T
एक मिनिट बघा, याचं इक्वेशन कसं बनतं मग जर दोन कंडिशन्स असतील तर कसं बनतं याचं इक्वेशन, V1/T1 इज इक्वल टू V2 इथे जागा बसत नाही आहे बरोबर, V इज इक्वल टू KT इथपर्यंत तर कळत आहे ना तुम्हाला, V इज इक्वल टू KT, के कॉन्स्टंट घेतो आपण आणि प्रपोर्शनॅलिटीला कशात कन्वर्ट करतो, इक्वल टूमध्ये कन्वर्ट करतो. मग याचं जर दोन कंडिशनसाठी जर आपल्याला कंबाईन इक्वेशन बनवायचं असेल दोन वेगवेगळ्या कंडिशनसाठी तर ते कसं बनतं, V1T1 इज इक्वल टू V2T2, V1/T1 इज इक्वल टू V2/T2. मग आपल्याला इथे V2च कॅल्क्युलेट करायचं आहे परत. V1 दिलेलं आहे आपल्याला, V1 किती दिला आहे 1 × 10⁻⁴ लिटर, T1 किती दिला आहे 300 आणि T2 किती दिला आहे, T2 450 केल्विन दिलेला आहे. मग साध्या सोप्या किमती पुट करायच्या आणि हे जर तुम्ही सॉल्व केलं गुणाकार भागाकार तर तुम्हाला आन्सर काय भेटते या ठिकाणी बघा, 1 × 10⁻⁴ ॲज इट इज राहील तुमचं, याने याला जर भागाकार केला तर आपल्याला आन्सर भेटतं 1.5 × 10⁻⁴ लिटर, DM³ म्हणजेच लिटर ना, मग तुम्ही DM³ जरी म्हटलं तरी चालेल. तर हे झालं आपलं सेकंड न्यूमरिकल. थर्ड आणि फोर्थ बघायचं आहे आता रिगार्डिंग आयडियल गॅस इक्वेशन. आता आयडियल गॅस इक्वेशनचं ॲप्लिकेशन बघायचं आहे पुढे. हे दोन इक्वेशन जे बघितले आपण, दोन जे न्यूमरिकल्स बघितले हे बघितले आपण चार्ल्स लॉ आणि बॉईल्स लॉवरचे. ओके, साधा सोपा फॉर्म्युला आहे, फॉर्म्युले लक्षात ठेवायचेत आणि किमती सबस्टिट्यूट करून प्रॉब्लेम सॉल्व करावे लागतात. बघा मग पुढे जाऊ आपण आता. पुढचा प्रॉब्लेम बघा आता, हा जो प्रॉब्लेम आहे हा आहे आयडियल गॅस इक्वेशनवरती. आयडियल गॅस इक्वेशन काय बघितलं आपण, PV इज इक्वल टू NRT. ओके, मग बघा हा प्रॉब्लेम काय आहे आपल्याला दिलेला, अ सॅम्पल ऑफ नायट्रोजन गॅस वॉज प्लेस्ड इन अ फ्लेक्झिबल 9 liter कंटेनर ॲट 300 Kelvin ॲट अ प्रेशर ऑफ 1.5 ATM. ओके, the gas was compressed to a volume of 3 liter and heat was added until the temperature reached to 600 Kelvin. What is the new pressure inside the container? इनिशियल प्रेशर दिलं आहे आपल्याला 1.5, व्हॉल्यूम दिलेलं आहे 9 लिटर, टेम्परेचर दिलं आहे 300 केल्विन. नंतर कॉम्प्रेस केलं गॅसला, त्याचं व्हॉल्यूम 3 लिटर झालं. अगोदर किती होतं, आधी त्याचं व्हॉल्यूम 9 लिटर होतं बरोबर. बघा हे व्हॉल्यूम आहे V1, इथं किती झालं 3 लिटर झालं, नंतर V2 काय झाला 3 लिटर. तुमचं टेम्परेचर काय दिलं आहे 300 केल्विन. ओके, प्रेशर दिलेलं आहे तुम्हाला 1.5 ATM आणि तुम्हाला हा जो P1 दिला आहे इथे काय विचारलं आहे फायनली P2 कॅल्क्युलेट करायला सांगितलं आहे. बघा व्हॉट इज द न्यू प्रेशर इनसाइड द कंटेनर. मग साधं सोपं आहे बघा, V1 9 लिटर दिला आहे, V2 3 लिटर दिला आहे, P1 दिला आहे 1.5 ATM, T2 दिला आहे 600 केल्विन, T1 आधीच दिलेला होता 300 केल्विन. ओके, मग P2 कसं काय कॅल्क्युलेट करणार, तर आपल्याला आयडियल गॅस इक्वेशन माहिती आहे, कंबाईन गॅस लॉ. कंबाईन गॅस लॉ कसा लिहितो आपण, P1V1/T1 इज इक्वल टू P2V2/T2. मग ही इक्वेशन वापरायचं आहे, किमती सबस्टिट्यूट करायच्या आणि त्याच्यावरून आपल्याला हा P2ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. बघा मग खाली दिलेलं असेल सॉल्व केलेलं. मग बघा, अकॉर्डिंग टू द कंबाईन गॅस लॉ इक्वेशन P1V1/T1 इज इक्वल टू P2V2/T2. P1 दिलं आहे 1.5 सुरुवातीचं प्रेशर, V1 दिलं आहे 9 लिटर व्हॉल्यूम, T1 दिलं आहे 300 केल्विन. आणि दुसऱ्या कंडिशनमध्ये P2 कॅल्क्युलेट करायचं आहे, V2 दिलं आहे आपल्याला 3 लिटर आणि T2 दिला आहे 600 केल्विन. बघा साधं सोपं कॅल्क्युलेशन आहे. हे जर तुम्ही गुणाकार भागाकार केला तर तुम्हाला काय आन्सर भेटतं 9 ॲटमॉस्फिअर. प्रेशर आहे, प्रेशरचं युनिट काय दिलं आहे आपल्याला P1चं ATM, P2चं पण काय लिहिणार ATMच लिहिणार. ओके, तर अशा प्रकारे हे कंबाईन गॅस लॉ वापरला आपण. आयडियल गॅस इक्वेशनवरून जो कंबाईन गॅस लॉ आपण डिराईव्ह केला होता त्याचा यूज करून आपण काय केलं, आपल्याला 5 क्वांटिटी दिलेल्या आहेत. बघा मी काल तुम्हाला सांगितलं होतं की कुठल्या तरी 5 क्वांटिटी देतात आणि 6वी क्वांटिटी कॅल्क्युलेट करायला लावतात. तर ते आपण इथे केलं बरोबर. P1V1T1 दिला होता आणि V2 आणि T2 दिला होता. P2 कॅल्क्युलेट करायचा होता फायनल प्रेशर. ते किती आलं इथे
9 लिटर आलं. ठीक आहे. पुढचा प्रॉब्लेम बघा, पुन्हा एकदा आयडियल गॅस इक्वेशनवरतीच आहे हा प्रॉब्लेमसुद्धा. फाइंड द टेम्परेचर in degree Celsius at which volume and pressure of 1 mole of nitrogen gas becomes 10 dm³ and 2.46 atmosphere respectively. बरोबर. मग आपल्याला इथे काय कॅल्क्युलेट करायचं आहे स्टुडंट? टेम्परेचर कॅल्क्युलेट करायचं आहे डिग्री सेल्सिअसमध्ये. ॲट विच व्हॉल्यूम अँड प्रेशर ऑफ 1 मोल ऑफ नायट्रोजन गॅस बिकम्स 10 dm³ अँड 2.46 ॲटमॉस्फिअर रिस्पेक्टिव्हली. आपल्याला इथं प्रेशर दिलेलं आहे स्टुडंट 2.46 ॲटमॉस्फिअर, व्हॉल्यूम दिलेलं आहे 10 dm³, नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅस किती दिलेलं आहे 1 मोल ऑफ नायट्रोजन गॅस. बरोबर. 1 मोल ऑफ नायट्रोजन गॅस आहे इथे, 1 मोल म्हटलं आहे बघा. तुमचं व्हॉल्यूम दिलेलं आहे तुम्हाला 10 dm³, प्रेशर दिलेलं आहे 2.46 ॲटमॉस्फिअर आणि आरची व्हॅल्यू आपल्याला माहिती असते लिटर्समध्ये किती असते 0.082 पर्यंत लिहिलं तरी चालतं, 0.082. मग सिम्पली इथे व्हॅल्यू पुटअप करायच्यात आणि आपला जो फॉर्म्युला राहील या ठिकाणी सॉल्व करायसाठी तो कुठला राहील? PV = NRT. साधं सोपं आयडियल गॅस इक्वेशन. बरोबर. कारण इथे काही आपल्याला इनिशियल फायनल स्टेट दिलेलं नाही आहेत, एक एकच क्वांटिटी दिलेली आहे. प्रेशरची एक व्हॅल्यू आहे, व्हॉल्यूमची एक आहे, टेम्परेचरची एक व्हॅल्यू आहे आणि नंबर ऑफ मोल्स दिले आहेत. बरोबर. सॉरी, टेम्परेचर दिलं नाही, टेम्परेचर विचारलं आहे की टेम्परेचर काय असेल त्यावेळेस. तर मग व्हॅल्यू पुटअप केल्या आणि आरची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला, टीची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. म्हणून काय केलं, आयडियल गॅस इक्वेशनला कन्वर्ट केलं टीसाठी. मग टीसाठी इक्वेशन कसं बनलं आपलं? T = PV/NR. मग दिलेल्या ज्या व्हॅल्यू आहेत, प्रेशर 2.46 ATM, व्हॉल्यूम दिलं आहे 10 लिटर, N दिलं आहे 1 मोल नायट्रोजन गॅस आणि गॅस कॉन्स्टंटच व्हॅल्यू असते त्याची. ह्या व्हॅल्यू जर पुट केल्या तुम्ही तर तुम्हाला आन्सर काय भेटतं 299.63 केल्विन. इथं जे आन्सर भेटतं ना आपल्याला स्टुडंट, ते लक्षात ठेवायचं. ते कशात भेटतं? केल्विनमध्ये भेटतं. त्याला कशात कन्वर्ट करायचं आहे आपल्याला? कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे? डिग्री सेल्सिअसमध्ये टेम्परेचर विचारलं आहे ना. मग डिग्री सेल्सिअसमध्ये कन्वर्ट करायला काय करावं लागेल आपल्याला? त्या व्हॅल्यूमधून केल्विनमधून 273 वजा करावे लागतील किंवा मग 273.15 ॲब्सोल्यूट टेम्परेचर. हे जर वजा केलं आपण तर आपल्याला काय भेटेल? डिग्री सेल्सिअसमध्ये टेम्परेचर भेटेल. मग जे आपल्याला टेम्परेचर भेटलं केल्विनमध्ये त्याला आपण काय केलं, त्याच्यामधून 273.15 ही जी व्हॅल्यू आहे टेम्परेचरची केल्विनमधली ती वजा केली, म्हणजे आपल्याला डिग्री सेल्सिअसमध्ये आन्सर भेटेल. बरोबर. आपल्याला माहिती आहे की डिग्री सेल्सिअसला केल्विनमध्ये कन्वर्ट करायला आपण 273 काय करतो, ॲड करतो. आता इथे आपल्याला काय करायचं आहे, केल्विनला डिग्री सेल्सिअसमध्ये करायचं आहे कन्वर्ट. मग केल्विनच्या व्हॅल्यूमधून 273.15 जर वजा केले तर आपल्याला काय भेटेल? डिग्री सेल्सिअसमधला आन्सर भेटेल. बरोबर. 299.63 जर तुम्ही 273.15 वजा केले तर आपल्याला डिग्री सेल्सिअसमध्ये आन्सर भेटतं 26.48. ओके. आणि हे जे कॅल्क्युलेशन आहे हे तर तुम्हाला करावंच लागेल. मग लॉग टेबल वापरून करा किंवा डायरेक्ट करा. आता मला तर वाटतं हे पहिला गुणाकार वगैरे तर डायरेक्ट करण्यासारखंच आहे, फक्त भागाकार करताना तुम्हाला लॉग टेबल वापरता आला पाहिजे. ओके. तर अशा प्रकारे स्टुडंट आपण हे जे स्टेट्स ऑफ मॅटर चॅप्टर आहे हे संपवलं. तुम्हाला कुठल्याही प्रकारची शंका असेल, काही असेल, डाऊट असेल तर मला तुम्ही विचारू शकता कधीही. ओके. तर आपण आता थांबू. तुम्हाला पुढचं चॅप्टर उद्यापासून सुरू होईल. ठीक आहे. अभ्यास करा आणि काही अडचण आली तर विचारा. थँक्यू.